आता अरविंद आपण सांगत होतात की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आपण काय काय केलं आणि काय काय होऊ दिलं नाही. आता हा असा मुद्दा आहे. मला आठवतंय की ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की हे भाजपवाले विशेषतः वरती बसलेले दोन, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीला, ते फसवत आहेत. मी अरविंद सावंतांना फोन केला, अरविंद राजीनामा द्यावा लागेल. आणि अरविंदने सुद्धा कशासाठी, माझं काय चुकलं नाही, येस सर, जाऊन राजीनामा देऊन आले. एका वेळीत राजीनामा द्यायचा असतो, पण तुम्ही कारण देताय पहिल्यांदा. असं कारण असं आहे ना की तसं मग काय कारण आहे मग इथे काय इथल्या कारभारामध्ये? मूळ कारण असं आहे की दोन पक्षांमधले मतभिन्नता, दुरी आणि एकमेकाबद्दलची अविश्वासार्हता किंवा एखाद्याला खोटं ठरवणं, या ज्या काही गोष्टी घडल्यात त्या वेदनादायक आहेत. आणि त्याच्यामुळंच आदरणीय पक्षप्रमुखांनी, उद्धवजींनी वेगळं पाऊल उचललं. अशा वेळेला इकडं मी राहायचं सत्तेच्या पदावर आणि तिकडं त्यांनी वेगळं राहायचं, हे नैतिकतेला, नीतिमत्तेला धरून राहत नाही. आणि म्हणून मी राजीनामा सादर. विश्वासाचं कटुता कुठून आली नेमकी? कटुता अशी आहे बघा की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब बोलले ह्यापुढे मी एकटा लढणार आहे, एकटा जाईन. पण लोकसभेचं वातावरण वाईट होतं त्यावेळेला. कदाचित भारतीय जनता पार्टीची अवस्था पुन्हा सत्तेवर येईल की नाही याची शंका होती. म्हणून अमित शहाजी गेले मातोश्रीवर आणि सांगितलं जो पीछे हुआ वो छोड़ दो, गलतियां हुई अब सुधार लेंगे. हे एका शब्दावर उद्धवजीने मान्यता दिली. ठीक आहे म्हणे, जाऊ दे, तुम्ही बोलला तितकंच मोठं आहे, लिहून बिहून काही गरज नसते आम्हाला, शब्दांचे पक्के आहोत आणि शब्दांवर विश्वास तेवढा मांडतो. तेव्हा ठरलं की विधानसभेच्या निवडणुकीत 50-50% जागांचं वाटप होईल आणि सत्तेचं वाटप सुद्धा 50-50% होईल. आला ना, जनादेश आला, जसा पाहिजे तसा नाही आला, पण तरी मेजॉरिटी आली. मग बहुमत आल्यानंतर सुद्धा पुन्हा तुम्ही लोकांना पण गंडवता, आम्हालाही गंडवता. आम्हाला शब्द दिलेला आहे. कोण खुपसलाय नेमका? खंजीर कोण खुपसलाय? आता त्यांनी ठरवायचं, मी नाही, आम्ही नाही ठरवू शकत. मला असं वाटतं की दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे होता, तो पाळला नाही. आणि उलट आणखीन असं म्हटलं गेलं की असं कधी ठरलंच नव्हतं. म्हणजे उद्धवजींना खोटं ठरवण्याचा जो प्रयत्न झाला ते अश्लाघ्य आहे. तुम्ही एक शब्द वापरला, इंडियातून बाहेर पडली शिवसेना आणि नवीन सरकार स्थापन होणार आहे. मला सांगा की नवीन सरकार, मला वाटतं मी असं म्हणालो नाही, मी असं म्हणालो की मी राजीनामा दिला याचा अर्थ आपण समजून घ्यावं. मला आता पक्षाचा आदेश, मी काय पक्षाचा प्रमुख नाही की आदेश द्यायला बाहेर पडलो, आत आलो. बरं, काँग्रेसच्या सोबत असणार का तुम्ही? राष्ट्रवादीच्या सोबत असणार? आता मला वाटतं तेच प्रयत्न चालू आहे, तसं दिसतंय आपल्याला. पाहू. आज कमी वेळ राहिलेला आहे, 7 वाजेपर्यंत. म्हणजे म्हणूनच तेवढे 2-4 तास थांबा. एक आणखीन एक मुद्दा की आज पुन्हा दिल्लीमध्ये आणखीन गाठीभेटी होत आहेत का? अनिल देसाई आलेचं कळतंय. मलाही कळतंय तुमच्याकडूनच, मला माहिती नाही, मी आता निघालोय. बरोबर. बरं, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही गेल्या 5.5 महिन्यामध्ये जे अनुभव आलेला आहे या सरकारकडून, कसा अनुभव होते ते? मला वाटतं सरकारच्या कारभारामध्ये काही गोष्टी खूप चांगल्या झाल्या. म्हणजे मग 370 असेल, राम मंदिराचा निर्णय आता तो कोर्टाने आणला म्हणा, पण तलाक, ट्रिपल तलाक असेल, आपला जो आपण पुलवामाच्या नंतर जो प्रतिहल्ला केला, या सगळ्या गोष्टी अभिमानास्पद आहेत. अनेक योजना काही गोरगरिबांच्या आहेत त्या चांगल्या आहेत. पण एका बाजूला हे घडत असताना थोडंसं मंदीचं वातावरण जे निर्माण झालं, त्याच्यावरचे उपाय ज्या पद्धतीनं आणि ज्या शीघ्रतेने व्हायला पाहिजेत तसे ते अजूनही होत आहेत असं मला वाटतं. शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की सत्ता बनावी का राष्ट्रपती राजवट असावी, निवडणूक व्हाव्या? कुठं? एक शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय? महाराष्ट्रात सत्ता असली पाहिजे, राज्यकारभार सरकारनं निवडून दिलेला केला पाहिजे. जनतेला वाऱ्यावर सोडून जमणार नाही आपल्याला. धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. जनतेला वाऱ्यावर सोडून जमणार नाही असं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच ही तयारी जी चाललेली आहे ती एक कवायतच भाग म्हणावा लागेल. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.